पुढची बातमी बच्चू कडू यांच्या संदर्भातली। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 7वा दिवस आहे। आज राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे उपोषण स्थळी भेट देणार आहेत। काल बावनकुळेंनी देखील बच्चू कडूंची भेट घेतली होती। अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती बावनकुळेंनी केली होती, मात्र बच्चू कडू आपल्या मागण्यांवर आणि उपोषणावरती ठाम आहेत। पत्नी नयना कडू भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्री फडणवीसांनी एक दिवस उपवास करावा आणि मग अमृता वहिनींची काय स्थिती होते ते पाहावं असं आव्हान नयना कडूंनी दिलं। 6 दिवस झाले आपण माझ्या संपर्कात आहे। आजही माझी विनंती आपल्याला आहे की आपण कृपया काही दिवस सरकारला वेळ द्यावा। पुढच्या या आठवड्यामध्ये म्हणजे या आठवड्यात बाकी विभागाच्या बैठकी लावून मी निर्णय करून देतो। 2 निर्णय मात्र, एक होईल बजेटमध्ये येणाऱ्या 30 जूनच्या अधिवेशनात दिव्यांगाचा, आणि एक होईल त्या ठिकाणी आपल्या समितीचा रिपोर्ट आल्याबरोबर हे 2 त्या ठिकाणी विषयाला थोडा न्याय द्यावा लागेल किंवा वेळ द्यावा लागेल। एवढीच विनंती बच्चू भाऊला आहे। माननीय बच्चू भाऊ माझ्या विनंतीला मान्य देतील। हे आंदोलन अजून त्या ठिकाणी पुढे तुम्ही करू शकाल जर मागण्या मान्य झाल्या नाही तर। बच्चू कडू वारंवार आंदोलन करते हे शासनाला माहिती आहे आणि माननीय महसूल मंत्र्यांनी ते या ठिकाणी म्हटलं तर सुद्धा की बच्चू भाऊ तुम्ही पुन्हा सुद्धा आंदोलनाला बसू शकता, पण तुमची बहीण म्हणून तुम्हाला सांगते चंद्रशेखर भाऊ, एक लक्षात घ्या की कोण्याही आंदोलकाला आंदोलन हे सोपं नसतं। लक्षात घ्या, तुम्ही एक दिवस उपवास केला, माननीय देवेंद्रजींनी एक दिवस उपवास करावा आणि मग आमच्या अमृता वहिनींची काय स्थिती होते हे पाहावी, हे लक्षात घ्या। दरम्यान येत्या 16 जूनपासून आपण पाणीही सोडणार असल्याचं बच्चू कडूंनी जाहीर केलंय। तसंच मुख्यमंत्री फडणवीसांचा आज परत फोन आला, मात्र अद्यापही लेखी पत्र मिळालं नसल्याचं बच्चू कडू म्हणाले आहेत। 7वा दिवस आहे।